युद्धामुळे झालेल्या दुष्परिणामामुळे त्याचे पडसाद आता भारतामध्ये आपल्याला दिसून येत आहेत. काही विभागामध्ये गॅस पुरवठा खंडित झाल्याच्या कारणावरून आता काही ठिकाणी अन्न व पुरवठा विभाग यांच्यातर्फे कारवाई करण्यात येत आहे. काय नेमकी कारवाई कुठे ही कारवाई करण्यात आलेली आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. सर, काय सांगाल, ही कारवाई कुठे करण्यात आलेली आहे? आणि डोमेस्टिक एजन्सी म्हणून एक आहे इथे आपल्या सदरला. यांचं गोडाऊन जरीपटका गोडाऊनला यांचं गोडाऊन आहे. आम्ही सर्वप्रथम म्हणजे एजन्सीला आम्ही यांचा बुक स्टॉक फिजिकल स्टॉक बघायला आलो. त्यानंतर आम्ही गोडाऊनमध्ये फिजिकल स्टॉक बघायला आलो. त्या हिशोबाने यांच्याकडे किती यांनी प्रमाणात वाटप केले आहे, नियमित वाटप केले आहे की नाही, किंवा काही ब्लॅकमध्ये केलं आहे, त्या सगळ्या आम्ही कारवाई करत तपासणी करता आलेली आहे. सर, तुम्हाला काय आढळलं? तुम्ही या तपासादरम्यान काय आदेश आले होते शासनातर्फे की काय काय सांगाल? हां, त्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांनी तपासणीचे पथक बनवले आहे. त्या अनुषंगाने आम्ही ते कारवाई करता सर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पथक कारवाई करता आलेलं आहे. आता सध्या याची कारवाई करणं, तपासणी करणं चालू आहे. तपासणी ते जे आढळून येईल त्या सगळं आम्ही ते माननीय जिल्हाधिकारी भावा सादर करू. तर नागपूर शहरामध्ये पॅनिक परिस्थिती निर्माण होत आहे की गॅस पुरवठा हा खंडित झालेला आहे आणि कमर्शियल जे गॅसेस आहेत ते व्यावसायिकांना मिळत नाहीत. त्या संदर्भात ही परिस्थिती जी आहे ती गंभीर होत चाललेली आहे. काय या सगळ्या याच्यावर तुमचं हे आहे? हे बघा, त्या दिवशी जी माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या सगळ्या एजन्सीवरची मिटिंग झाली, त्या एजन्सीवर सगळ्या एजन्सींनी म्हटलं की सध्या तरी आपल्याकडे कुठं सुद्धा तुटवडा सध्या आहे नाही. आपण नियमितपणाने फक्त एवढंच आहे की जे डिलिव्हरी डेट आहे जी 15 दिवसाची होती ते तर 25 दिवस केलेली आहे. तर इतके फरक आहे. तरी पण सध्या परिस्थितीमध्ये कुठे तुटवड्याचा काही प्रश्न तक्रार प्राप्त झाली नाही आहे. या जो डोमेस्टिक गॅस गोडाऊन आहे याच्यावर जो तुम्ही आता कारवाई केली, म्हणजे कारवाई म्हणजे पाहणी केलेली आहे, तपासणी केलेली आहे, तपासणीमध्ये तुम्हाला काय आढळून आलेलं आहे की काय काय सांगा? नाही, सध्या तरी आमची तपासणी चालू आहे. अजून काउंटिंग आणि फिजिकल चालू आहे. तपासणी जे काही आढळून येतील, निगेटिव्ह की पॉझिटिव्ह, जे काही निगेटिव्ह ते आमचे अहवाल आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना पाठवू. एल एस मराठीसाठी अतुल गवई, नागपूर.